चला नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू। आज आपण ना नवीन भाजी बनवणार आहे आणि रोज भाजीचं तेच टेन्शन राहतं, काय करू भाजीला। तर मग अशा वेळेस ना तर बघा मी सांगते ना तशी एकदा तुम्ही नक्की बनवा भाजी। मी बनवली आहे तशीच बनवा। 1 वाटी मटकीची डाळ घेतली ना तर 1 वाटी मुगाची घ्यायची आणि नंतर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि 2 ग्लास पाणी टाकून छान अशी भिजायला ठेवायची 2-3 तास आणि नंतर भिजल्यावर ना आपण तिला स्वच्छ धुवून आणि मग मिक्सरला फिरवणार आहे। चला पुढचं पण सांगते, बघ पूर्ण व्हिडिओ बघा छान अशी आपली डाळ भिजून गेलेली आहे, 2-3 पाणीनी मस्त धुवून घेतलेली आहे। आता काय करायचं, चला चाळणीमध्ये टाकते, मस्त 2-3 पाणीनी धुवून घेतलेली आहे बघा। आणि आता धुवून चांगली मिक्सरमध्ये टाकली आणि कोथिंबीर घ्यायची छान अशी धुवून, लसूण घ्यायचे खूप सारे, जिरं टाकायचं 1 चम्मचभर आणि चवीपुरता मीठ टाकायचं आणि छान असे आता मिक्सरला आपण फिरवून घेणार आहे बघा। हळद टाकायची, डाळ अशी छान मिक्सरला फिरवून घेतली होती। बघा मी चाळणी ठेवली, चाळणीमध्ये हे सांडगे असे वाफायला ठेवले, खाली एक प्लेट ठेवली कढईमध्ये। चला आपले सांडगे वाफवून गेलेले आहेत। आता मी एक कांदा घेतला, कांदा छान कापून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवली, तेल टाकलं, जिराची फोडणी दिली, कांदा फ्राय झाला आणि मस्त जेवढे मसाले होते ना तेवढे मी आता टाकून घेतलेले आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढा रस्सा, 1 ग्लासभर मी पाणी टाकलेलं आहे। मी आता एवढा रस्सा बनवलेला आहे आणि आपले हे सांडगे वाफवून गेलेले हे सोडून द्यायचं। आता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे, तर हे वडे म्हणा किंवा सांडगे म्हणा, तुम्ही काय बोलता ते, आम्ही वडे बोलतो। तर हे टाकून दिले मी तिथं। आणि कशी झाली मग आपली भाजी वड्यांची, कशी वाटली नक्की सांगा। छान छान कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून।